मी ना शेतावरून लाकुरीची भाजी आणली होती. त्याचं ना आज मी आळण बनवणार आहे. लाकुरीची भाजी स्वच्छ असं धुवून घेतली, त्याला बारीक अशी कापून घेतलेली आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, त्याला कुटून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेतलेली आहे. कुटून घेतलेला लसूण टाकून घेतलेला आहे आणि 3 ते 4 बारीक कापून घेतलेल्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. छान परतून घ्यायचं आहे. तिखट, हळद टाकून घेतलेलं आहे आणि परतून घेतलेलं आहे. वरून ही लाकुरीची भाजी टाकून घेतलेली आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. वरून चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनिट छान शिजवून घेतलेलं आहे आणि 2 चम्मच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. याला भिजवून घेत आहे आणि यामध्ये मी टाकून घेत आहे. वरून 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी याला 2 ते 3 उकळ्या काढून घेत आहे. 2 ते 3 उकळ्या आल्यानंतर वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तयार झालं आहे आपलं आळण. याला काही भागात आमटीसुद्धा म्हणतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू.